वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या राज्यनिर्मितीवर काय केली होती, राज्यनिर्मितीवर चर्चा केली होती. आत्तापर्यंत जे टॉपिक शिकलो त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आपण भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीवर आपण अभ्यास केला. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर आपण अभ्यास केला आणि आता आपण पुढचा जो टॉपिक शिकणार आहोत तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये म्हणजे फीचर. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना आयोगाने इथे एक प्रश्न विचारलेला आहे की जो वेगवेगळ्या स्वरूपाचे काय आहेत, स्रोत आहेत, कुठल्या अनुकरण आहे, कुणाकडून कुठल्या स्वरूपाचं अनुकरण घेतलं त्या स्वरूपामध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जोड्या लावा त्या अनुषंगाने विचारलेले आहेत. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर आपल्याला काय करायचे आहे, चर्चा करायची आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना वैशिष्ट्ये ही दोन प्रकारची, एक प्राथमिक स्वरूपाचं वैशिष्ट्य आणि एक सखोल आणि संवैधानिक स्वरूपाची वैशिष्ट्ये किंवा त्याला आपण तात्विक स्वरूपाची काय म्हणू, वैशिष्ट्ये म्हणू. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की पायाभूत वैशिष्ट्ये कुठली, म्हणून आपल्याला या सगळ्या वैशिष्ट्यावर काय करायचं आहे, सविस्तर स्वरूपामध्ये काय करायचे, चर्चा करायची आहे. म्हणून पहिलं एक सुरुवातीला आपण लक्षात घेऊ की भारतीय राज्यघटनेची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्याचं जर एक स्वरूपामध्ये विश्लेषण करत असताना प्राथमिक वैशिष्ट्ये म्हणजे काय की जी वैशिष्ट्ये आहेत त्यांचं पाहताक्षणी अवलोकन होतं, वाचल्यानंतर तुमच्या पाहताक्षणी त्याचं काय होतं, अवलोकन केलं जातं किंवा समजतं, त्याला आपण काय म्हणू की प्राथमिक वैशिष्ट्ये म्हणू. आणि एक सखोल किंवा त्याला संवैधानिक वैशिष्ट्ये असं म्हणू किंवा त्याला आपण तात्विक वैशिष्ट्ये म्हणू की जसं संसदीय शासन प्रणाली आहे हे सखोल स्वरूपाचं आहे, सिद्धांत आहे त्याच्या पाठीमागं, ते स्वीकारण्याच्या पाठीमागं काही आहे, म्हणून त्याला संवैधानिक किंवा सखोल वैशिष्ट्ये म्हणू. आणि प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे काय, जे की पाहता क्षणी तुमच्या लक्षात आले, जसं उदाहरणार्थ सर्वात मोठी भारताची जी की आहे सर्वात मोठी भारताची राज्यघटना, लिखित स्वरूपाची राज्यघटना, याचं अवलोकन तुम्हाला लगेच लक्षात येतं. परंतु काही वैशिष्ट्ये असे आहेत की ते दोन्ही भागामध्ये येऊ शकतात का, तर येतात. म्हणून आपण सुरुवातीला कुठली वैशिष्ट्ये प्राथमिक आहेत आणि कुठली सखोल स्वरूपाची आहेत ते सुरुवातीला आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मग एक एक वैशिष्ट्यावर आपण काय करू, सविस्तर स्वरूपात चर्चा करू. जसं की प्राथमिक वैशिष्ट्ये म्हणजे काय, जे की पाहताक्षणी अवलोकन आहे की सर्वात मोठी लिखित आणि धर्मनिरपेक्ष ही भारताची काय आहे, राज्यघटना आहे, हे प्राथमिक वैशिष्ट्य आहे. विविध स्रोतांपासून तयार झालेली आहे. इथे आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे की विविध स्रोत आहेत तर त्यापासून तयार झालेली आहे. संसदीय शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धती आहे, हे वैशिष्ट्य तुम्हाला एक आहे तात्विक स्वरूपामध्ये सुद्धा आणि प्राथमिक स्वरूपामध्ये सुद्धा लक्षात येईल. म्हणून संसदीय शासन व्यवस्था हे सुद्धा आपलं प्राथमिक वैशिष्ट्य आहे. एकात्मिक संघराज्य स्वरूप आहे, ते संघराज्य स्वरूप आहे, हे सुद्धा प्राथमिक वैशिष्ट्य आहे. प्रौढ मताधिकार, त्याच्यानंतर अल्पसंख्यात्मकांना संरक्षण, धर्मनिरपेक्षता, एकेरी न्याय व्यवस्था, आणीबाणीची तरतूद आणि अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय ही प्राथमिक वैशिष्ट्यांमध्ये येतील. आणि तात्विक आणि सखोल स्वरूपाच्या वैशिष्ट्यांमध्ये जे की आहे संसदीय लोकशाही, कारण की इथं काय आहे, संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, ते आपल्या लक्षात याव्यात. प्रजासत्ताक लोकशाही, गणराज्य लोकशाही, मूलभूत हक्क, ठीक आहे, त्यानंतर जे की आहे मूलभूत कर्तव्य, समाजवादी लोकशाही, त्यानंतर उदारमतवादी लोकशाही, सत्तेचं विकेंद्रीकरण जे की मूळ घटनेमध्ये द्विस्तर होता परंतु नंतर आपण काय केला, त्रिस्तर आपण स्वीकारला, आणि सार्वभौम गणराज्य, अशी ही जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांना आपण काय म्हणू, सखोल वैशिष्ट्ये म्हणू का, तर सखोल वैशिष्ट्ये म्हणू. आणि प्राथमिक वैशिष्ट्ये, ठीक आहे. पुढे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पायाभूत वैशिष्ट्ये कुठली आहेत त्याच्यावर सुद्धा आपण काय करू, चर्चा करू. म्हणून एक एक वैशिष्ट्यावर आता काय करू, आपण चर्चा करू. मग एक पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय आहे की सार्वभौम घटना समितीद्वारे काय आहे, राज्यघटनेची निर्मिती. मग सार्वभौम घटना समिती जे की आहे सार्वभौम घटना समितीद्वारे राज्यघटनेची निर्मिती झाली. म्हणजे घटना समिती कधी सार्वभौम झाली, तर घटना समिती सार्वभौम झाली 14 ऑगस्ट 1947 ला. कारण की याच्या अगोदर कॅबिनेट मिशन होतं आणि कॅबिनेट मिशनच्या नियंत्रणाखाली आपण काय करत होतो, आपल्या घटनेचं काय होतं, घटना समितीचं काय होतं, कामकाज चालू होतं. परंतु ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 18 जुलै 1947 ला जो कायदा पास झाला त्याच्या आधारावर आपल्याला पुढे स्वातंत्र्य मिळालं आणि मग घटना काय झाली, सार्वभौम झाली. म्हणजे सार्वभौम म्हणजे काय की याच्यावर काय नसेल, त्या समितीवर काय नसेल, नियंत्रण नसेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य.
याचं अवलोकन झालं, समजलं आपल्याला, म्हणून ते प्राथमिक स्वरूपातली वैशिष्ट्य. ठीक आहे. आता दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते दुसरं वैशिष्ट्य आहे की सर्वात मोठी लिखित भारताची राज्यघटना. म्हणजे लिखित स्वरूपाची आहे ती सर्वात मोठी भारताची आहे, परंतु अलिखित स्वरूपाची आहे, परंतु ती कुणाची आहे तर आयरिशची आहे, म्हणजे आयर्लंडची आहे. परंतु भारताची ही कशी आहे की सर्वात मोठी आहे. मग आपल्याकडे जगामध्ये सगळ्यात अगोदर पहिली जी लिखित घटना जी होती ती लिखित घटना कुणाची होती तर अमेरिकेची होती. कारण की घटनेचा उद्गाता म्हणून कुणाला म्हटलं जातं तर थॉमस जेफस यांना म्हटलं जातं. आणि यांनी सर्वप्रथम जो जाहीरनामा तयार केला, म्हणून लिखित स्वरूपातली जगातली पहिली जी घटना आहे ती कुणाची आहे तर अमेरिकेची आहे. आणि अमेरिकेच्या घटनेमध्ये 7 कलम आहेत. ठीक आहे. उरुग्वे ही आंशिक स्वरूपात अलिखित स्वरूपाची आहे. आणि ब्रिटनची ही सुद्धा काय आहे अलिखित स्वरूपाची आहे, म्हणजे कुठल्याही स्वरूपाची कलम नाही आहेत तिथे. आणि फ्रान्सची ही एकात्मिक राज्यघटना आहे. म्हणजे आयोगाने अशा जोड्या लावांमध्ये सुद्धा विचारलेलं होतं की कुणाची कशी राज्यघटना आहे, म्हणून ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपल्याला आपल्या घटनेबद्दल अगोदर अभ्यास करायचा आहे आणि आपल्या घटनेचा अभ्यास करत करत आपल्याला पुढे आपल्या घटनेच्या संदर्भ ज्या घटनेचा येतो त्या घटनेचा सुद्धा आपल्याला आपल्या घटनेच्या अनुषंगाने काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे. बघा, सर्वात मोठी भारताची राज्यघटना आहे. ठीक आहे. लिखिती आहे आणि धर्मनिरपेक्षित सुद्धा काय आहे राज्यघटना आहे. ठीक आहे. हे वैशिष्ट्यही आहे. मग मूळ घटनेमध्ये उद्देश पत्रिका होती आणि किती भाग होती 22 भाग. म्हणजे बघा, मूळ घटनेमध्ये काय एक उद्देश पत्रिका म्हणजे एक सरनामा एक प्रास्ताविक होतं, 22 भाग होती आणि 395 कलम होती आणि 8 काय होती परिशिष्ट होती. ही मूळ घटनेमध्ये, म्हणून आपली काय झाली घटना सर्वात मोठी आणि लिखित स्वरूपातली झाली. मग सध्या घटनेमध्ये काय आहे तर सध्या घटनेमध्ये किती 25 भाग आहेत. कारण की 22 भागांपैकी एक भाग काय करण्यात आला रद्द करण्यात आला आणि बाकी नंतर 4 भाग काय करण्यात आली ऍड करण्यात आली. ठीक आहे. आणि मग नंतर जसं की 4A 9A 9B आणि 14A असे 4 ऍड झाले, असे मिळून किती झाले 25 भाग झाले. आणि 395 कलम आहेत. मूळ कलम आज पण काय आहेत 395 आहेत आणि 461 कलमांपर्यंत आपली गेली आहे. मग जसं की एखाद्या कलमामध्ये ऍड केले आपण A 21A अशी काही हे करत असताना जे पुढे अशी 461 पर्यंत आहेत लिखित स्वरूपातली आणि अलिखित स्वरूपातली ही 493 पर्यंत सुद्धा आपल्याकडे 496 पर्यंत सुद्धा कलम सापडतात. परंतु आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं की कारण की आजही प्रश्न विचारत असताना मूळ कलम किती आहेत ते 395च आहेत. कारण की 395व्या क्रमांक जो आहे कलमाचा तो 395 आजही आहे. ही जी वाढलेली आहे 461 पुढची ती म्हणजे एखाद्या कलमामधले, जसं की कलम 21 होतं त्याच्यामध्ये ऍड झालं कलम 21A, मग त्याच्या पुढे आपण त्याला अशा पद्धतीचं नंबरिंग आहे, म्हणून ते 461 पर्यंत आहेत. आणि 12 काय आहेत तर परिशिष्ट आहेत, जे की सुरुवातीला किती परिशिष्ट होती 8 परिशिष्ट होती, आता किती आहेत तर 12. मग आयोगाने इथे काय प्रश्न विचारलाय सर्वात मोठा लिखित प्रश्नातला, भाग आणि त्याच्यामध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या, किंवा भाग आणि कलम कुठली आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहेत की इथे माहीत असणं आणि आवश्यक आहे, महत्त्वाच्या तरतुदी. आणि यामध्ये आपल्याला लक्षात येईल ढोबळमानाने की घटनेमध्ये कुठे काय काय आहे, म्हणून हे आपल्याला माहीत असावं आणि एक अंदाज येतो आपल्याला पूर्ण घटनेचा अभ्यास करत असताना की कुठल्या भागात काय आहे. जसं की भाग पहिला, मग भाग 1 मध्ये काय आहे कलम मध्ये आहेत. मग कलम 1 ते 4 मध्ये म्हणजे भाग 1 एकूण किती भाग आहेत सध्या जे की आहे 25 आहेत. पहिला जो भाग आहे कलम 1 ते 4 त्याच्यामध्ये काय आहे केंद्र आणि राज्याचं काय आहे क्षेत्र. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे कलम 5 ते 11 मध्ये ते म्हणजे नागरिकत्व आहे. कलम 11 ते पर्यंत काय आहे नागरिकत्व आहे. ठीक आहे. भाग 3 आहे तो म्हणजे कलम 12 ते 35 आहे. तर कलम 12 ते 35 मध्ये काय आहेत फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहेत का तर मूलभूत हक्क आहेत. 4 मध्ये आहे कलम 36 ते 51 मध्ये काय आहे मार्गदर्शक तत्व. हे असंही आपण बघू शकतो, परंतु आपल्याला इनडायरेक्टली कलम माहीत होतात. साधारणतः आपल्याला 150 पर्यंत कलम जे काय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास करत असतात आणि कंबाईनच्या कॅल्क्युलेशनमध्ये अभ्यास करत असताना महत्त्वाची काही कलम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पण शिकत असताना भाग तरतुदी त्याच्यासोबत आपण कलम सुद्धा घेऊ, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतील हळूहळू. ठीक आहे. 4A मध्ये काय आहे हे नंतर ऍड झालेलं आहे. ठीक आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार, म्हणून मूलभूत कर्तव्य अशी काय आहेत प्रमुख काय आहेत
4 भाग आहेत. बघा परत एकदा सांगतो, भाग 1 जे की कलम 1 ते 4 काय आहे, राज्यक्षेत्र कशाचं, केंद्र आणि राज्यांचं. भाग 2 जे की आहे कलम किती, 4 झाल्यानंतर 5 म्हणजे 5 ते 11 पर्यंत नागरिकत्व. भाग 3 जे की आहे फंडामेंटल राईट्स म्हणजे 12 ते 35 मध्ये आहे. आणि भाग 4 मार्गदर्शक तत्व आहेत ती म्हणजे 36 ते 51 आहे. आणि 4A जे की आहे ते म्हणजे काय आहे तर मूलभूत कर्तव्य, जे की मूळ घटनेत नव्हतं, नंतर सेव्ह करण्यात आलं. हा झाला मूळ घटनेचा अभ्यास करत असताना आपल्याला गाभा. म्हणजे इथपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी, ही कलम जी आहेत ऑलमोस्ट ही आपल्याला माहीत पाहिजेत का, तर ही माहीतच पाहिजे. ठीक आहे, कारण की इथं प्रत्येक कलमाच्या आधारावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. नागरिकत्वावर प्रश्न विचारत असताना नागरिकत्वाची कलम जी आहेत यातल्यामध्ये त्यातली त्यात कलम नागरिकत्वाबद्दलची आपल्याला जरी पूर्ण माहीत नसली तरी त्याच्याबाबत अलीकडे करंटवर प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा ही 4 भाग. आणि 5वा आणि 6वा जो भाग आहे मग तिथून आपली व्यवस्था होते. मग एक विचार लक्षात घ्यायचं की 5वा जो भाग आहे, या 5वा भाग म्हणजे काय आहे, एक तर सगळ्यात अगोदर आहे संघ सरकार. मग 5वा भाग आहे मग कलम 52 पासून एक आहे ते 151 पर्यंत आहे. भाग 5 काय सांगतो, संघ सरकार जे की आहे त्याच्यात एकूण किती प्रकरणं आहेत, 5. म्हणजे साधं लक्षात ठेवायचं, 5 भागामध्ये 5 प्रकरणं आहेत आणि 6 भागामध्ये 6 प्रकरणं आहेत. 5 हे संघ सरकार म्हणजे केंद्र सरकार आहे आणि 6 हे काय आहे, राज्य सरकार आहे. म्हणजे 5 भागामध्ये कलम 52 ते 151 आहे याच्यामध्ये. आणि एकूण किती प्रकरणं आहेत तर 5 प्रकरणं आहेत. या 5 प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे 52 ते 78. आता 52 ते 78 मध्ये काय आहे की कार्यकारी यंत्रणा. मग या कार्यकारी यंत्रणेमध्ये कोण आहे, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश, एक्झिक्युटिव्ह मंडळ असेल. मग आता याच्यामध्ये 52 ते 58 मध्ये विचार केला तर 52 ते 62 आहे ते कोण आहेत तर राष्ट्रपती आहेत. 63 ते 71 आहे ते कोण आहे, उपराष्ट्रपती आहेत. 72 हा कुणाचा, राष्ट्रपतीचा दयाचा अधिकार आहे. संघ राज्यांची व्याप्तीच्या संदर्भातलं कलम 73 कलम आहेत. आणि कलम 74 काय आहे तर पंतप्रधान आहे. कलम 75 कोण आहे तर मंत्रिमंडळ आहे. कलम 76 काय आहे तर महान्यायवादी आहे. आणि कलम 78 माहिती मागवण्याच्या अधिकाराच्या संदर्भात आहे. अशा पद्धतीने पहिलं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये कार्यकारी यंत्रणा आहे. आणि या कार्यकारी यंत्रणेमध्ये आपल्याला 52 ते 62 मध्ये राष्ट्रपती आहे, 63 ते 71 मध्ये उपराष्ट्रपती आहे. ठीक आहे, 72 राष्ट्रपतीचा दयाचा अधिकार आहे, 73 व्याप्ती आहे संघ राज्याच्या बाबतीतली. 74 जे आहे ते कलम 74 काय आहे, पंतप्रधान आहे. 75 मंत्रिमंडळ आहे आणि 76 महान्यायवादी आहे. असं हे पहिलं प्रकरण. आता दुसरं जे प्रकरण आहे त्या दुसरं प्रकरण म्हणजे संसद. 79 ते 122 याच्यामध्ये काय आहे, संसद आहे. मग या संसदेमध्ये जर विचार केला तर कलम 79 नुसार संसद असेल. आणि संसदेमध्ये कोण असतील तर राष्ट्रपती असतील, लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल. ही झाली संसद. मग 80 जी सुरू झालं तर कलम 80 नुसार काय आहे, राज्यसभेची रचना. 81 नुसार लोकसभेची रचना आहे. मग याच्यामध्ये महत्वाचे कलम 85 नुसार लोकसभा बरखास्त करण्याच्या बाबतीमध्ये, 89 राज्यसभेच्या सभापतीच्या संदर्भात, 93 लोकसभेच्या सभापतीच्या संदर्भात. ही महत्वाची कलम ती त्या टॉपिकमध्ये येत असताना आपल्याला सविस्तर स्वरूपामध्ये त्याचा काय करू आपण अभ्यास करू. दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे संसद 79 ते 122. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे राष्ट्रपतीचा वटहुकूम. म्हणजे राष्ट्रपतीला वटहुकूम अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे, ते म्हणजे 123. आणि चौथं प्रकरण आहे 124 ते 147 म्हणजे सुप्रीम कोर्ट. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्ट आहे. ठीक आहे, ते आपण ज्युडिशरीमध्ये सविस्तर स्वरूपात त्याचा अभ्यास करू. आणि 5वं प्रकरण आहे 148 ते 151 आर्टिकलमध्ये नियंत्रक आणि महालेखापाल. अशा पद्धतीचा हा काय आहे 5वा भाग. बघा पुन्हा सांगतो, जो 5वा भाग आहे हा जो आहे 5 कलम 52 ते 151 मध्ये आहे. याच्यात एकूण किती प्रकरण आहेत, याच्यात एकूण 5 प्रकरण आहेत. पहिलं जे प्रकरण आहे ते 52 ते 78 कार्यकारी यंत्रणा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. 79 ते 122 हे दुसरं प्रकरण आहे. यामध्ये काय आहे, संसद आहे. तिसरं प्रकरण याच्यामध्ये आहे कुणाला अध्यादेश काढण्याचा अधिकार, राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे, तिसरं प्रकरण. चौथं प्रकरण आहे 124 ते 147 सुप्रीम कोर्ट आहे. आणि 5वं प्रकरण जे आहे ते 5वं प्रकरण जे की आहे 148 ते 151 म्हणजेच काय आहे, नियंत्रक व महालेखापाल कॅग. अशा पद्धतीने काय आहे 5वं प्रकरण.
सेम 6वं प्रकरण. आता 6व्या प्रकरणामध्ये किती 6 भाग आहेत, म्हणजे 152 पासून सुरुवात होते. किती कलम 152 पर्यंत. बघा प्रकरण जे की आहे 6 पाहत असताना 6वा भाग जो आहे घटनेतला 6वा भाग, या 6व्या भागामध्ये कलम 152 ते 137 237 याच्यामध्ये एकूण किती प्रकरणं आहेत तर 6. किती प्रकरणं आहेत 6. त्यातलं पहिलं आहे कलम 152. 152 मध्ये सर्वसाधारण डेफिनेशन आहे, कारण की 5 मध्ये मी सांगितलं केंद्र सरकार, 6 मध्ये राज्य सरकार. डेफिनेशन आहे सर्वसाधारण. 153 ते 167 म्हणजे राज्य स्तरावरची कार्यकारी यंत्रणा. मग कार्यकारी यंत्रणा बघत असताना 153 ते 162 कोण येतात राज्यपाल. 163 जे की आहेत ते मुख्यमंत्री. 164 आहे जे की आहे मंत्रिमंडळ. 165 आहे महान्यायवादी. ठीक आहे, असं आहे दुसरं प्रकरण महत्वाचं 153 ते 167. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे राज्य विधिमंडळ. राज्याचं काय असेल विधिमंडळ, आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये काय असेल विधानसभा आणि विधान परिषद असेल, राज्यपाल. ठीक आहे, मग आता 168 आहे. ठीक आहे, मग 168 आहे. 169 नुसार त्या राज्यामध्ये विधान परिषद असावी का नसावी. 170 नुसार मग रचना आहे, मग अगोदर विधानसभा आहे नंतर विधान परिषदेची रचना आहे. अशा पद्धतीची जी कलमं आहेत ती सविस्तर स्वरूपामध्ये इथे सापडतात. म्हणून तिसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे काय आहे की जे की आहे राज्य, जे की आहे विधानमंडळ. चौथं प्रकरण आहे 213, जे 123 आहे त्याचंच काय 213. ते म्हणजे राज्यपालाला काय करायचा वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे का, तर राज्यपालाला काय आहे वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. आणि 5वं प्रकरण आहे ज्युडिशरीच्या 214 ते 232 जे आहे ते हायकोर्ट. आणि 6वं प्रकरण आहे 233 ते 237 जे की आहे दुय्यम न्यायालय. अशा पद्धतीचं किती प्रकरण आहे हे 6. असे एकूण किती भाग आहेत 6. परत एकदा सांगतो, पहिला जो भाग आहे महत्वाचा तो म्हणजे पहिला भाग जो की कलम 1 ते 4 केंद्र आणि राज्यांचं क्षेत्र. भाग 2 5 ते 11 नागरिकत्व. भाग 3 जे की आहे 12 ते 35 जे की फंडामेंटल राईट्स. भाग 4 जे की आहे 36 ते 51 मार्गदर्शक तत्व. 4A जे की आहे मूळ घटनेत नव्हतं परंतु मूलभूत कर्तव्य. आणि 6 भाग 6 मध्ये भाग 5 आणि भाग 5 मध्ये किती प्रकरण आहेत 5. कलम कितीपासून सुरुवात होतं 51 झाल्यानंतर 52 ते 151 जी कलम आहेत ती कशाची आहेत तर भाग 5 मध्ये ते म्हणजे संघ सरकार आहे, केंद्र सरकार आहे. आणि त्याच्यातले 5 प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण आहे ते 52 ते 78. 52 ते 78 मध्ये काय आहे तर एक्झिक्युटिव्ह मंडळ, कार्यकारी मंडळ आहे. दुसरं प्रकरण जे की संसद 79 ते 122 आहे. तिसरं जे की राष्ट्रपतीला काय करण्याचा जे की अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. चौथं प्रकरण आहे 124 ते 147 सुप्रीम कोर्ट. आणि 148 ते 151 जे की आहे काय आहे तर कॅग आहे, नियंत्रक आणि महालेखापाल. अशा पद्धतीचा 5वा भाग. 6वा जो भाग आहे तो 6वा भाग जो की आहे हे राज्य सरकार आहेत. 6व्या भागामध्ये 6 प्रकरण आहे. पहिलं प्रकरण 152 डेफिनेशन आहे सर्वसाधारण व्याख्या. 153 ते 167 कार्यकारी यंत्रणा आहे, राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, त्याचं मंत्रिमंडळ असेल आणि महान्यायवादी असेल. 168 ते 212 एक तर स्वरूपामध्ये जे की आहे विधिमंडळ. त्याच्यानंतर 213 राज्यपालाला काय करायचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. 214 ते 232 हे काय आहे तर हायकोर्ट आहे. आणि 233 6वं प्रकरण ते 237 हे काय आहे तर कनिष्ठ न्यायालय. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला सविस्तर स्वरूपात अभ्यास करायचा आहे. घटनेमध्ये ही महत्त्वाची 6 भाग आहेत. ठीक आहे, असं नाही की बाकीचे नाहीत, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीच्या इथून व्यवस्था आहे. मग जो 7वा जो भाग होता तो 7वा भाग म्हणजे 238 जो कलम होतं ते काय करण्यात आलं रद्द करण्यात आलं 7व्या घटना दुरुस्तीने 1956 ला. अशा पद्धतीचं 7 म्हणजे जे 22 होते त्यामधला एक रद्द झाला, हा जो 7वा भाग. ठीक आहे, 8वा जो भाग आहे तो 8वा भाग आहे तो म्हणजे कलम 239 ते 242. याच्यामध्ये काय आहे केंद्रशासित प्रदेश. मग केंद्रशासित
प्रदेशाबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या सविस्तर आपण त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये शिकू. पण आपल्याला माहित पाहिजे की 8व्या भागामध्ये काय आहे. तर 8व्या भागामध्ये काय आहे, केंद्रशासित प्रदेश. 9वा जो भाग आहे त्या 9व्या भागामध्ये एक विचार केला तर 9व्या भाग कलम 243A ते कलम 243O पर्यंत काय आहे, पंचायत राज. ठीक आहे. मग नंतर जी ऍड झाली की कलम 243 जे काय आहे कलम विचार जर केला तर 9A 243P ते कलम 243Z ते झेड मधलं ABCDF, ठीक आहे, त्या G पर्यंत नगरपालिका काय आहे, नगरपालिकेच्या बाबतीत. आणि जो बी भाग आहे 9B मधला कलम 243Z मध्ये, झेड मधलं H ते कलम 243Z मधल्या P पर्यंत कशाचा समावेश आहे, 97व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, ऍड करण्यात आलं, जे की सहकारी संस्था. अशा पद्धतीने भाग काय 9 आहे का, तर 9 आहे. ठीक आहे. 10वा जो भाग आहे तो म्हणजे काय, अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र. अनुसूचित क्षेत्र डिक्लेअर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. आदिवासी क्षेत्राच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की राज्यपालांना काही ठिकाणी अधिकार आहेत. म्हणून कलम 244 कुठलं, कलम 244 ते कलम 244A हे कितव्या भागात आहे, 10व्या भागामध्ये आहे. 11वा जो भाग आहे तो म्हणजे 245 ते 263 आर्टिकल आहे, परंतु केंद्र आणि राज्यांचे काय संबंध. म्हणजे 11व्या भागामध्ये केंद्र आणि राज्यांचे काय आहेत संबंध. त्याच्यामध्ये किती प्रकरण आहेत, तर त्याच्यामध्ये 2 प्रकरण आहे. पहिलं जे प्रकरण आहे 245 ते 255 ते म्हणजे कायदेविषयक संबंध, म्हणजे कायदेविषयक अधिकार. आणि प्रकरण 2 जे आहे ते 256 ते 263 आहे, त्याच्यामध्ये प्रशासकीय संबंध आहे. म्हणजे 11वा जो भाग आहे तो म्हणजे केंद्र आणि राज्यांचे काय आहेत संबंध आहेत. 12व्या भागामध्ये केंद्र आणि राज्यांचे काय आहेत, आर्थिक संबंध, मालमत्ता आहे, वित्त आहे, यांचा समावेश आहे. म्हणजे बघा 11वा भाग लक्षात आला, केंद्र आणि राज्यांचे संबंध, कलम 245 ते कलम 263. भाग 12वा, 12व्या भागामध्ये जर विचार केला तर 264 ते 300A पर्यंत काय आहे, वित्त आहे, मालमत्ता आहे, दावे आणि जे वाद असतील त्याच्या संदर्भात आहे. मग याच्यामध्ये जर प्रकरण जर विचार केले तर याच्यामध्ये एकूण किती प्रकरण आहेत, 4 प्रकरण आहेत. आणि 4 प्रकरणांमध्ये 264 ते 291 याच्यामध्ये पैसा आहे, 292 ते 293 कर्ज आहे, 294 ते 299 मध्ये मालमत्ता आहे. आणि प्रकरण 4थ्यामध्ये 300A जो काय आहे मालमत्तेचा हक्क आहे, जो की सुरुवातीला काय होता तो फंडामेंटल हक्क होता. आणि 44व्या घटना दुरुस्तीने तो काय करण्यात आला होता, रद्द करण्यात आला होता. तो आता कायदेशीर हक्क मानला जाईल 300A नुसार. अशा पद्धतीचा जो भाग आहे तो कितवा, 12वा भाग आहे का, तर 12वा. म्हणजे 11 मध्ये केंद्र आणि राज्यांचे जे संबंध आहेत ते कायदेविषयक आणि प्रशासकीय संबंध, आणि 12 मध्ये एक लक्षात ठेवायचे आर्थिक संबंध. असे प्रमुख किती 12 भाग झाली का, तर 12 झाली. 13व्या भागामध्ये 301 ते 307 कलमामध्ये भारताच्या राज्य क्षेत्रातील ट्रेड आहे, व्यापार आणि वाणिज्याच्या बाबत. अशा पद्धतीचा भाग काय आहे 13वा, की 13व्या भागामध्ये राज्य क्षेत्र आणि व्यापाराचे काय. 14वा जो भाग आहे त्या 14व्या भागामध्ये 308 ते 323 मध्ये प्रकरण 308 ते 314 जे की आहे केंद्र आणि राज्यांच्या ज्या सेवा आहेत त्याच्याबाबत. मग आपल्याला प्रकरण 2 मध्ये 315 ते 323 केंद्र स्तरावरचा आयोग, राज्य स्तरावरचा आयोग, संयुक्त आयोग याबाबतच्या ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या केंद्र आणि राज्यांच्या ज्या सेवा आहेत त्या आहे, तो म्हणजे भाग 14. नंतर जो ऍड झाला मूळ घटनेत नसलेला म्हणजे 14A ते म्हणजे 323A ते 323B ते म्हणजे न्यायाधिकरण. ठीक आहे, कुठला भाग 14. भाग 15वा आहे 324 ते 329 ते म्हणजे काय आहेत, निवडणुका. काय आहे, निवडणुका आहेत. हे आपल्याला माहित पाहिजे, महत्वाचा भाग आहे. कलम जे की आहे 15 जे की आहे काय आहे भाग जे की 15 मध्ये काय आहे, निवडणुका. 16वा जो भाग आहे या 16व्या भागामध्ये 330 ते 342 या 342 मध्ये SC असेल, ST असेल, अँग्लो इंडियन संबंधी तरतुदी असतील किंवा विशेष तरतुदी आहेत. ठीक आहे. आता ह्या अँग्लो इंडियन बद्दलच्या तरतुदीवर आता अलीकडे आपण काय केले, काम केले, बदल केलेला आहे. परंतु मूळ घटनेमध्ये जर विचार जर केला तर 330 ते 342 हे काय आहे, तर SC ST आणि अँग्लो इंडियन संबंधित काय आहेत, तरतुदी आहेत. अशा पद्धतीने भाग 16वा. 17 मध्ये भाषा आहेत.
343 ते 351 काय आहे भाषा आणि राज्यभाषा, ज्या की 18+4, ठीक आहे. आणि 352 जे की आहे भाग 18 मध्ये 352 ते 360 मध्ये काय आहे इमर्जन्सी आहे, म्हणजे आणीबाणी. मग त्याच्यामध्ये 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट असेल आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी. अशा पद्धतीच्या तरतुदी आहेत का, तर याच्यात तरतुदी आहेत. हा भाग 18. भाग 19 मध्ये आहे 361 ते 367 मध्ये जे की आहे संकीर्ण, जसं की उदाहरणार्थ राष्ट्रपतीच्या आणि राज्यपालाच्या संरक्षणाबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आहेत 361 आणि 367 मध्ये, ठीक आहे. आपण बघितलं होतं की अर्थ लावण्याच्या संबंधित ज्या तरतुदी आहेत अधिकाराच्या बाबतीतल्या आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीने 19 भाग. 20व्या भागामध्ये कलम 368 नुसार कशाचा, जे की आहे घटना दुरुस्ती, ठीक आहे. 21वा भाग 369 ते 392 मध्ये विशेष तरतुदी असतील, ठीक आहे. आणि विशेष तरतुदीच्या बाबतीत आहे जसं आपण बघितलं उदाहरणार्थ 370 जम्मू काश्मीरच्या बाबतीत, ती आता परत आपण काय केली ऑगस्ट 2019 मध्ये त्याच्या तरतुदीमध्ये काय झालेला आहे, बदल झालेला आहे का, तर बदल झालेला आहे. 22वा भाग आहे 390 ते 395, जे की आहे मी सांगितल्याप्रमाणे अगोदर 393 मध्ये संक्षिप्त शीर्षक आहे, म्हणजे भारताची राज्यघटना. उदाहरणार्थ असा नाव प्रारंभ अशा पद्धतीचा समावेश आहे ह्या 22व्या भागामध्ये. असे मूळ काय होते 22 भाग हे कशामध्ये होते, तर घटनेमध्ये होती. यातला एक रद्द झाला मी सांगितला तो म्हणजे आणि 21 काय झाली राहिली. मग आता नंतर जी समाविष्ट झालेली जी भाग होती ती नंतर समाविष्ट झाल्यामध्ये 4A कितव्या घटना दुरुस्तीने, 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला, ती लागू झाली 1977 ला. 9A हे 73व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, ग्रामीणच्या बाबतीत लागू झालं. आणि 9 शहरीच्या स्वरूपामध्ये सुरू, शहरी आणि ग्रामीणच्या बाबतीत. बी जो सुरू झाला तो म्हणजे 97व्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आलं, 2011 ला घटना दुरुस्ती झाली. 14A हे 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलं 1976 ला. असे 21 आणि हे 4 असे मिळून किती आहेत, 25 भाग आहेत का, तर 25 भाग आहेत. आणि या 25 भागामध्ये इनडायरेक्ट पद्धतीने आपल्याला इथं घटनेतला सर्व अंदाज आलाय की आपल्याला घटनेमध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे आणि कुठल्या भागामध्ये कुठल्या कुठल्या बाबीचा काय आहे समावेश आहे का, तर समावेश आहे, ठीक आहे. भाग 1 मध्ये केंद्र आणि राज्यांचं क्षेत्र आहे, भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे, भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत, 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, 5वं आहे त्याच्यामध्ये संघ सरकार आहे, 6 मध्ये जे की आहे राज्य सरकार आहे, ठीक आहे. 6च्या बाबतीत 7वा जो एक मुख्य रद्द झाला, 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश आहे, 9 मध्ये शहरी आणि ग्रामीण प्रशासनाच्या बाबत आहे, 10 अनुसूचित क्षेत्र आहे आदिवासी, 11 मध्ये केंद्र आणि राज्यांचे काय आहेत संबंध आहेत, 12 मध्ये केंद्र आणि राज्यांचे काय आहेत आर्थिक संबंध आहेत, 15 मध्ये निवडणुका आहेत, 17 मध्ये भाषा आहे, 18 मध्ये आणीबाणी आहे, 20 मध्ये विशेष तरतुदी आहेत. अशा पद्धतीने महत्त्वाची काय आहेत ही भाग आहेत का, तर महत्त्वाची भाग आहेत, बरोबर. आता सर्वात मोठी का झाली हे लक्षात येते का भारतीय राज्यघटना, तर सर्वात मोठी असण्याच्या पाठीमागचं कारण की याच्यामध्ये काय आहेत ही भाग आहेत. आता दुसरा मुद्दा शिकायचा आहे तो म्हणजे आपल्याला काय आहे की परिशिष्ट मोठी होण्यामध्ये. मग परिशिष्ट किती आहेत, तर मूळ घटनेमध्ये किती होती 8 होती, पण नंतर काय झाली 4 ऍड झाली. मग असे एकूण किती परिशिष्ट आहेत, तर आत्ता सध्या किती 12 परिशिष्ट आहेत. म्हणजे पहिलं परिशिष्ट आहे ते म्हणजे केंद्र आणि राज्यांची नावं. म्हणजे आता एक लक्षात घ्यायचं, याचा अभ्यास करत असताना तुम्हाला परत काय करायचंय तुलनात्मक करायचे, म्हणजे तुमच्या लक्षातून जाणार नाही त्या गोष्टी, या गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे, ठीक आहे. जे की केंद्र आणि राज्यांचं काय आहेत नाव आहे पहिल्या परिशिष्टामध्ये. दुसऱ्या परिशिष्ट आहे पगार आणि भत्ते. पगार आणि भत्त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या कशामध्ये आहेत, भाग 2 मध्ये आहेत. भाग 3 मध्ये शपथ आणि काय आहे प्रतिज्ञा. भाग 4 मध्ये 12 सदस्य काय आहेत राज्यसभेवर निवडले जातील का, तर निवडले जातील. आणि भाग 5 जे आहे उत्तर पूर्वीय आरक्षणाच्या बाबतीतलं आहे आरक्षण, जे की आहे अनुसूचित क्षेत्र आणि जमाती यांचं प्रशासन आणि नियंत्रण याबाबत आहे भाग 5. आणि 6 जो आहे तो उत्तर पूर्वेसाठी आहे. 5 काय आहे अनुसूचित क्षेत्र आणि जमाती यांचं जे प्रशासन आणि नियंत्रण आहेत या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या भाग कितीमध्ये आहेत 5 मध्ये आहे.
आणि 6 जे आहे ते उत्तर पूर्वीय प्रशासनाबाबत आहे, म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम प्रशासनाच्या संबंधित तरतुदी आहेत. 7 म्हणजे सूची, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग आता केंद्र सूची जर विचार केला म्हणजे संघ सूची, जे की किती विषय होते 97, राज्य सूची होती किती होते 66, आणि समवर्ती सूची किती होते तर 47. मग आता जर विचार केला तर ही विषय झाली आहे 100, ठीक आहे, आणि ही 66 होती तर ती किती आहेत सध्या 61, आणि 47 ची जी आहे ते किती आहेत 52 आहेत. जरी 97 ची 100 जरी झाली तरी शेवटच्या विषयाचा क्रमांक किती आहे 97च आहे, ठीक आहे. जो रद्द केला याचा अर्थ काय, उदाहरणार्थ जर एखादा 62 काय झाला रद्द केला आणि 63वा ह्या 62व्या जागेवर गेला नाही, आणि लक्षात घ्यायचं की 64A मध्ये ऍड झाला म्हणून तो काय झाला 97च्या नंतर 98 झाला. अशा पद्धतीने म्हणून घटनेत विचार केला तर मूळ जे विषय आहेत ते केंद्र सूचीमध्ये 97 आहेत, ठीक आहे. म्हणून विषयांचा क्रमांक काही तो बदललेला नाही, जो आहे तो आहे, ठीक आहे. तसं जर असेल तर मग पूर्णच चेंज झाला असता. ही मूळ काय होती घटनेत, काय होती भाग होती, काय होती मूळ घटनेत भाग होती. मग आता नंतर जी ऍड झाली ती नंतर ऍड झाल्यामध्ये 9वा जो भाग होता तो जमीन विषयक सुधारणा होता. काय होता जमीन विषयक सुधारणा. आणि जमीन विषयक सुधारणे हा कधी झाला, पहिल्या घटना दुरुस्ती. पहिली घटना दुरुस्ती कधी झाली 1951ला, आणि पहिल्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आला, हा ऍड करण्यात आला हे परिशिष्ट. सॉरी 10वा जो परिशिष्ट होतं ते पक्षांतर बंदी, जे की या वर्षामध्ये खूपच आपल्याकडे याच्यावर अभ्यास झाला आता सगळ्यांचा. याच्या अगोदर कुणाचाही याच्यावर खूप सविस्तर स्वरूपामध्ये अभ्यास नव्हता. ज्यावेळेस हा टॉपिक शिकू त्यावेळेस आपण सविस्तर स्वरूपामध्ये शिकू. पक्षांतर बंदी 52वी घटना दुरुस्ती 1985ला झाली, ठीक आहे. 11वं जे परिशिष्ट आहे त्या 11व्या परिशिष्टामध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी होत्या, म्हणजे 73वी घटना दुरुस्ती. आणि 12वं परिशिष्ट आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या तरतुदी, म्हणजे नागरी प्रशासनाच्या बाबतीतली ही 74वी एक आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने एक मुख्य स्वरूपात काय आहे, एकूण काय आहेत तर 12 परिशिष्ट आहेत का, तर एकूण 12 परिशिष्ट आहेत, बरोबर. जे की पहिलं परिशिष्ट केंद्र आणि राज्यांची काय आहेत तर क्षेत्र आहेत का, तर केंद्र आणि राज्यांची क्षेत्र आहेत, सॉरी नावं आहेत. दुसऱ्यामध्ये पगार आणि भत्ते आहेत. तिसऱ्यामध्ये शपथ आणि प्रतिज्ञा आहे. 4 मध्ये 12 सदस्य निवडण्याबाबत आहेत, आणि 5 मध्ये आरक्षण असेल, ठीक आहे. 6 मध्ये उत्तर पूर्वी आरक्षण असेल अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात. 7 मध्ये सूची असतील, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. 8 मध्ये काय आहेत भाषा आहेत, ठीक आहे. 8 मध्ये भाषा 18+4 जे की बोडो मास, ठीक आहे, बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथली. 9 मध्ये जमीन विषयक सुधारणा आहे, ही नंतर ऍड झालेली. 10 जे की पक्षांतर बंदी. 11 जे की पंचायत राज, आणि 12 स्थानिक शासन, ठीक आहे. नंतर जी ऍड झाली त्याच्यामध्ये जे की आहे जमीन विषयक 9. 10वं जे आहे की पक्षांतर बंदी. 11वं पंचायत राज, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. म्हणजे 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती आणि 51वी घटना दुरुस्ती. अशा पद्धतीने काय आहेत तर परिशिष्ट आहेत का, तर ही काय आहेत परिशिष्ट आहे. अशा पद्धतीने जे आहे ते दुसरं वैशिष्ट्यावर आपण काय केली सविस्तर स्वरूपात चर्चा केली. पहिलं वैशिष्ट्य सार्वभौम घटना समितीद्वारे राज्यघटनेची काय झाली निर्मिती झाली. दुसरं वैशिष्ट्य सर्वात मोठी लिखित आणि धर्मनिरपेक्ष ही भारताची काय आहे राज्यघटना आहे. आणि तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते तिसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, विविध स्रोतांपासून आपली काय झाली आहे घटना तयार झाली आहे. भारतीय राज्यघटना अनुकरणप्रिय आहे का, तर अनुकरणप्रिय आहे. म्हणून सर्वात जास्त ज्या तरतुदी आल्या आपल्या 1935च्या कायद्याच्या अनुषंगाने आल्या, कारण की जोपर्यंत नवीन घटना लागू होणार नव्हती तोपर्यंतच आपल्या 1935च्या कायद्यानेच आपला काय केला जाईल कारभार केला जाईल का, तर कारभार केला जाईल असं नमूद होतं आपल्या घटनेमध्ये. म्हणून लक्षात घ्यायचं की 60 देशाच्या घटनेचा अभ्यास करून किंवा 60 घटनेतून देशाच्या अभ्यासाच्या आधारावर आपल्या काही गोष्टी काय केलेल्या आहेत आपण स्वीकारलेला आहे. जी संरचनेचा जो भाग आहे, जे तत्वज्ञान आहे आणि राजकीय जो भाग आहे, या पूर्णतः राजकीय भाग नाही पण काही जो राजकीय भाग आहे, आता राजकीय भाग हा ब्रिटनचाच होता, परंतु हे ब्रिटनचा जरी भाग होता तर आपण तो 1935च्या कायद्यामध्ये नमूद होता. म्हणून संरचनेचा भाग असेल घटनेचा, तत्वज्ञान असेल, ठीक आहे, म्हणजे ते पुढे आपलं प्रास्ताविकाच्या स्वरूपात आलं, आणि राजकीय भाग असेल जे की आपण ब्रिटनच्या स्वरूपात होतं. या सगळ्या ज्या गोष्टी या 250 ज्या तरतुदी आहेत त्या काय करण्यात आलेल्या आहेत आपण 1935च्या कायद्याच्या अनुषंगाने आहेत का, तर अनुषंगाने आहेत.
म्हणून इथला आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, तो आपल्याला माहीत पाहिजे की इकडं कुठल्या देशांकडून कुठलेही आपण काय घेतलेलं आहे, अनुकरण घेतलेलं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की प्रास्ताविकाच्या बाबतीमध्ये, तर प्रास्ताविक काय आहे हे आधारलेलं आहे नेहरूंनी मांडलेली जी उद्देश पत्रिका होती. मग ही नेहरूंनी मांडलेली जी उद्देश पत्रिका होती आपण ती बघितली की 13 डिसेंबर 1946ला मांडली ती, आणि 22 जानेवारी 1947ला ती काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली. आणि पुढे आपल्याकडे काय करण्यात आलं, जे की उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला, आणि याच्या आधारावर आपल्याकडे 26 नोव्हेंबर 1949ला ती काय करण्यात आली, स्वतः प्रती काय करण्यात आली, अधिनियमित करण्यात आली. म्हणजे जनतेला काय करण्यात आली, अर्पण करण्यात आली का, तर अर्पण करण्यात आली. ठीक आहे. आणि कल्पना ही कुणाची होती, अमेरिकेची होती. भाषा कुणाची होती, अमेरिकेची होती. ठीक आहे. 85 शब्दाची काय होती, प्रस्तावना आहे आपली, अमेरिकेची 27 शब्दाची आहे. ठीक आहे. आणि मूलभूत हक्क जे की आपण कुणाकडून घेतले आहेत, अमेरिकेकडून घेतलेली आहेत. ठीक आहे. जे की फ्रेंच, अमेरिकन आणि फ्रेंच काही स्वरूपामध्ये आपल्याकडे आहेत. आणि मार्गदर्शक तत्व ही जी की आहेत आयरिश. ठीक आहे. आणि आयरिशनी कुणाकडून घेतले आहेत, तर स्पेनकडून. म्हणजे प्रास्ताविक जे आहे, प्रास्ताविकेच्या आधारावर हे या पद्धतीचा मुद्द्याचा समावेश आहे. म्हणून विविध जे स्रोत आहेत ते कोणकोणते आहेत, हा तर खूपच आयोगाचा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. याच्यावर संकल्पनावर जास्त विचार आपण पुढे करणार आहोत ज्यावेळेस सखोल आणि तात्विक वैशिष्ट्ये येतील त्यामध्ये. फक्त आपल्याला इथे या गोष्टी माहीत पाहिजे की कुठल्या देशाकडून आपण कुठल्या गोष्टी स्वीकारल्या आहेत, आणि या माहीतच असल्या पाहिजे, कारण की याच्यावर आयोगाने प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणून 1935च्या कायद्यातून खूप महत्त्वाच्या तरतुदी आपण घेतलेल्या आहेत, परंतु इथं फक्त महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करू. संघराज्य व्यवस्था काय, संघराज्य व्यवस्था. आपलं जे संघराज्य व्यवस्था आहे, केंद्र स्वरूपावरचं, राज्य स्वरूपावरचं, केंद्र स्वरूपाची ही जी आहे ते 1935च्या कायद्यावरून घेतली आपण. न्यायव्यवस्थेची तत्व, एकेरी न्यायव्यवस्था ही अमेरिकेकडून घेतली, पण न्यायव्यवस्थेची तत्व आहेत ती काय आहेत, 1935च्या कायद्यानुसार आपण स्वीकारली. लोकसेवा आयोग हा 1935च्या कायद्या स्वरूपात घेतला आपण, कारण की 1923ला ली आयोग स्थापन झाला होता, आणि त्या ली आयोगाच्या शिफारशीनुसार आपल्याकडे काय करण्यात आलं होतं, पुढे लोकसेवा आयोग स्थापन झाला. आणीबाणीची तरतूद, कारण की आपण बघितलं की 1935च्या कायदा याच्या अगोदर शिकत असताना त्यात आणीबाणीच्या इमर्जन्सीची आर्टिकल होती, तिची आपण ती काय केलेली आहे, तिथून घेतलेली आहे. राज्यपालाचं पद हे सुद्धा आपण कुणाकडून घेतलंय, 1935च्या कायद्याकडून घेतलेलं आहे. आणि प्रशासकीय तपशील, कारण की ब्रिटिश प्रणालीमध्येच प्रशासकीय तपशिलाबद्दल आपण शिकलेलो आहोत. ब्रिटिशांकडूनच प्रशासकीय गोष्टी तपशील आहे ते आपण शिकलो, परंतु मुख्य स्वरूपामध्ये ते आपल्या 1935च्या कायद्यामध्ये होता. म्हणून या 1935च्या कायद्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, त्याचा समावेश केलेला आहे. म्हणून 1935च्या कायद्याकडून आपण कुठला, 1935च्या कायद्यातून हे स्रोत आपण काय केलेले आहेत, आपण मिळवलेले आहेत. कुठले मिळवलेले आहेत, पुन्हा एकदा सांगतो की संघराज्य व्यवस्था ही जी संकल्पना आहे, हे वैशिष्ट्य आहे, तिथं आपण सविस्तर चर्चा करू. न्यायव्यवस्थेची तत्व, ठीक आहे, लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, राज्यपालाचं पद आणि प्रशासकीय तपशील. इथं विश्लेषणात जात नाही मी. ठीक आहे, या मुद्द्यांच्या टॉपिकवर, कारण की हे सगळे टॉपिक आपल्याला शिकायला आहेत आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न आहेत, संकल्पना आहेत. आपल्याला फक्त इथला प्रश्न आहे की कुठल्या देशाकडून किंवा कुठला स्रोत आहे आपला सॉरी 1935चा कायदा. ठीक आहे. ब्रिटिश घटनेकडून काय घेतलं आपण, तर ब्रिटिश घटनेकडून आपण संसदीय शासन व्यवस्था घेतली. ठीक आहे. कॅबिनेट व्यवस्था जी आहे ती सुद्धा कुणाकडून घेतली, ब्रिटिश घटनेकडून घेतली. द्विग्रही संसद असेल, कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह, हे सुद्धा आपण ब्रिटिश घटनेकडून घेतलं. कायदा करण्याची पद्धत, कायदा कसा तयार केला जाईल, विधेयक कसं मांडला आहे, विधेयक किती प्रकारचं असू शकतं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे आपण पाहूच. पण कायदा तयार करण्याची पद्धत हे कुणाकडून, ब्रिटिशकडून घेतलं. कायद्याचं राज्य हे कुणाकडून घेतलं, ब्रिटिशकडून. आणि कायदा प्रस्थापित करायचा आहे ते जपानकडून घेतलं. ठीक आहे. एकच नागरिकत्व आणि एकेरी न्याय व्यवस्था ही कुणाकडून घेतलं, आपण अमेरिकेकडून घेतलं. आणि संसदेला विशेष अधिकार असतील, संसदीय विशेष अधिकार असतील, हे सुद्धा आपण कुणाकडून घेतलं, ब्रिटिशकडून घेतलं का, तर ब्रिटिशकडून घेतलं. काय घेतलं ब्रिटिशकडून, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचं राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेष अधिकार. ठीक आहे.
ही कुणाकडून घेतली आपण? ब्रिटिशकडून घेतली का? तर ब्रिटिशकडून घेतली. आणि अमेरिकेकडून काय घेतलं? बघा, या मुद्दे मी परत परत सांगण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश असा आहे की एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये आपल्याला ॲक्युरेसी असणं आवश्यक आहे आणि ॲक्युरेसीसाठी आपलं रिव्हिजन महत्त्वाचं आहे. जिथं संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या आधारावर मी सविस्तर स्वरूपामध्ये त्याचं विश्लेषण करेन, परंतु जिथं काय आहे माहिती आधारावर किंवा या मुद्द्याचं आहे ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमची ॲक्युरेसी कधी येणार आहे एक्झाममध्ये? की जेवढ्या जास्त वेळा तुमची रिव्हिजन आहे तेवढी तुमची काय होणार आहे? कन्फ्युजन कमी होणार आहे आणि तेवढी जास्त ॲक्युरेसी वाढणार आहे. कारण की 15 जे प्रश्न विचारले जातात प्रिलिमला, मग राज्यसेवा प्रिलिमला 15 प्रश्न आहेत. राज्यसेवा मेन्सच्या स्वरूपामध्ये विचार केले तर ए सेक्शन आहे 85 मार्कापर्यंत, बी सेक्शन आहे ते 75 ते 80 मार्कापर्यंत, असा 150 मार्काचा मुद्दा तिथे आहे. ठीक आहे. पूर्वपरीक्षेच्या स्वरूपामध्ये कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला सुद्धा काय आहेत? 15 प्रश्न आहेत. म्हणून आपल्याला काय आहे की आपली ॲक्युरेसी असणं काय आहे? आवश्यक आहे. कारण की आपल्याला अशी काही कंबाईन किंवा राज्यसेवा प्रिलिमच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काही जे विषय आहेत की 7 सब्जेक्ट आहेत, आता एक 8 ॲड झाल्या त्या मुद्द्याचा. ठीक आहे. तर यामध्ये आपले 4 विषय तरी आपले एवढे परफेक्ट असले पाहिजे की 15 पैकी 13 मार्क ही आपल्याला आली पाहिजेत. मग ती आपण ठरवायची की आपली कुठली आहेत. ठीक आहे. बाकी सगळे जे टॉपिक आहेत ते 50-70% तुमचा अभ्यास झाला पाहिजे, तिथे 50% तुमची ॲक्युरेसी असली पाहिजे. एखादा विषय तुमचा वीक आहे तर त्याला तुम्ही मॅनेज करू शकता. मॅनेज कसं करू शकता? की तिथे तुम्ही टुक्के न मारता व्यवस्थित स्वरूपामध्ये प्रश्न सोडू शकता, 6-7 प्रश्न सोडू शकता. पण तुम्ही एकदमच काहीच येत नाही असं चालणार नाही. कारण की परीक्षा ही कशी आहे की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहे आणि सर्वसमावेशक पद्धतीने सगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे? इक्वल करायचा आहे. ठीक आहे. एखाद्या विषय खूप परफेक्ट आहे आणि तेवढ्या विषयात इकडे पॉल सायन्समध्ये 15 पैकी 15 आणि दुसरीकडे एखादा मॅथ किंवा रिझनिंगचा मुद्दा असेल किंवा जनरल सायन्सचा मुद्दा असेल तिथं 2 आणि 3 मार्क. मग तुमचा संघर्ष हा दीर्घकालीन चालणार आहे का? तर दीर्घकालीन चालणार आहे असं माझं मत आहे कलम 19 नुसार. ते माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. बघा, पुढचा जो मुद्दा जर विचार म्हटला तर US अमेरिकेकडून. आणि अमेरिकेकडून काय घेतलं? तर मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. ठीक आहे. उपराष्ट्रपतीचं पद, त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य म्हणजे सुप्रीम कोर्ट काय करू शकतं, त्यांचा जो स्टाफ आहे ते काय करू शकतं? स्वतः निवडू शकतं. ठीक आहे. त्याची यंत्रणा, त्याचं स्वातंत्र्य आहे त्यांना. त्यानंतर न्यायालयीन पुनर्लोकन, घेतलेल्या निर्णयाचं पुनर्लोकन करायचं आहे का? तर आहे. कलम 101 आहे. कलम 137 नुसार घेतलेल्या निर्णयाचं पुनर्लोकन करण्याचा अधिकार कुणाला आहे? सुप्रीम कोर्टाला आहे. जर असं वाटलं सुप्रीम कोर्टाला की त्यांनी एखादा घेतलेला निर्णय लोकहितासाठी नाहीये, जनहितासाठी नाहीये आणि नंतर लक्षात आलं तर घेतलेल्या निर्णयाचं पुनर्लोकन करण्याचा अधिकार कुणाला आहे? सुप्रीम कोर्टाला आहे. हे कुणाकडून घेतलं आपण? US कडून. राष्ट्रपतीवर महाभियोगाची पद्धत आहे. राष्ट्रपती महाभियोग चालवायचा आणि महाभियोग हा शब्द राष्ट्रपतीचा आहे. म्हणून हे सुद्धा जे की आहे हा स्रोत सुद्धा आपण कुणाकडून घेतला? अमेरिकेकडून घेतला. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा कुणाकडून घेतली? अमेरिकेकडून घेतली का? तर अमेरिकेकडून घेतलं. अशा पद्धतीने अमेरिकेकडून काय घेतलं? फंडामेंटल राईट्स, उपराष्ट्रपतीचं पद, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्लोकन, राष्ट्रपतीवर महाभियोग आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जज आहेत त्यांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ते आपण कुणाकडून घेतलेलं आहे? तर US कडून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅनडाकडून काय घेतलं? तर कॅनडा एक आहे महत्वाचं केंद्र प्रभावी. काय आहे? केंद्र प्रभावी संघराज्य आहे. हे कुणाकडून घेतलं? कॅनडाकडून घेतलं. शेषाधिकार म्हणजेच काय? विशेष अधिकार कुणाकडे असतील? केंद्राकडे असतील याची तरतूद सुद्धा करण्यात आली आणि राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काय करण्यात यावा? प्रतिनिधी म्हणून नेमला जाईल. हे सुद्धा कुणाकडून आहे? कॅनडाकडून. आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कलम 143 नुसार सुप्रीम कोर्ट काय आहे? सल्लादायी क्षेत्र आहे का? तर सल्लादायी क्षेत्र आहे. असं हे जे आपण कुणाकडून घेतलं जे स्रोत आहेत तर हे स्रोत कुणाकडून? तर कॅनडाकडून आहे का? तर कॅनडाकडून आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते आयरिश. मग आयरिशकडून काय घेतलं? म्हणजे आयर्लंड की मार्गदर्शक तत्व आयरिशकडून. आयरिशनी कुणाकडून घेतली होती? स्पेनकडून घेतली होती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. राष्ट्रपतीची निवडणूक कशी केली जाते? एकल संक्रमण प्रमाणशील पद्धतीने केली जाते. मग त्या राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत सुद्धा आपण आयरिशकडून घेतली. आणि राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन करायचं, नॉमिनेट करायचं आहे, ते सुद्धा आपण कुणाकडून घेतलं? आयरिशकडून घेतलं का? तर आयरिश हा आपला काय आहे? एक स्रोत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया.
ठीक आहे. एक थोडासा मी लेक्चरमध्ये अगोदरच एक थोडंसं मेन्शन करतो की माझं बोलण्याचा जो वेग थोडासा जास्त आहे थोडासा इथे, आणि जे तुटणारी जी शब्द आहेत ऑस्ट्रेलिया, अमृत, जे की आहे कृती, हे थोडंसं तालव्य आणि दंत तालव्य, तुम्ही जर मराठीचा अभ्यास जर केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून तालव्य आणि दंत तालव्यमध्ये कधी जी फोल्ड करावी लागते आणि ती फोल्ड केल्यानंतर काय होतं, त्याचा जो प्रोनाऊन्सिएशन आहे तो थोडासा काय होतो, तुटतो. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये जसं की अमृत नाही ॲक्च्युली अमृत, मग ह्या ज्या गोष्टी आहेत जसं ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रेलिया, मग ते बोलण्याच्या या मुद्द्यामध्ये थोडंसं येतं, तेवढंसं ॲडजस्ट करा. ठीक आहे. जे प्रॅक्टिकली आहे ते ठीक आहे. समोर ती सूची कोणाकडून, ऑस्ट्रेलियाकडून. संसदेच्या जे की आहे दोन्ही जे की आहे सभागृहाची संयुक्त बैठक. मग आता संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कलम 108 नुसार घेतली जाते. ते सुद्धा व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आपण अनुकरण किंवा आपण जो स्रोत आहे आपला तो म्हणजे कुठला आहे, ऑस्ट्रेलिया आहे का, तर ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे. आणि मग फ्रान्सकडून काय घेतलं, गणराज्य ही कल्पना. राजा नसलेले राज्य, अप्रत्यक्षरित्या घटनात्मक प्रमुख कोण असेल, राष्ट्रपती असेल आपल्याकडे. ठीक आहे. मग ही जी गणराज्याची जी संकल्पना आहे एक, ती आपण कुणाकडून घेतली, फ्रान्सकडून घेतली. आणि प्रास्ताविकेतील जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा जो आदर्श आहे तो आदर्श आपण कुणाकडून घेतला, फ्रान्समधून. म्हणजे सरनाम्यामध्ये आपल्याकडे आहे स्वातंत्र्य आहे, नागरी स्वरूपाचं, राजकीय स्वरूपाचं स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुत्व आहे. याचा जो आदर्श आहे तो आपण कुणाकडून घेतला, फ्रान्सकडून घेतला का, तर फ्रान्सकडून घेतला. ते प्रास्ताविकमध्ये आपण सविस्तर अभ्यास करू त्याचा. आफ्रिकेकडून काय घेतलं, तर घटना दुरुस्तीची पद्धत. ठीक आहे. आफ्रिकेकडून कुठला आपला मार्ग आहे, म्हणजे स्रोत आहे आफ्रिकेकडून, तर घटना दुरुस्तीची काय आहे, पद्धत आहे का, तर घटना दुरुस्तीची काय आहे, पद्धत आहे. आणि राज्यसभेवर निवडणुकीची जी पद्धत आहे सदस्यांची, जे की सदस्यांना निवडलं जातं प्रमाणशीर पद्धतीने आपण निवडतो. ठीक आहे. तर ही जी आहे अप्रत्यक्ष स्वरूपातली जी निवडणूक आहे, त्या राज्यसभेच्या निवडणुकीची जी पद्धत आहे ती सुद्धा आपण कुणाकडून घेतलेली आहे, तर आफ्रिकेकडून घेतली आहे का, तर आफ्रिकेकडून घेतली आहे. अशा पद्धतीचं हे काय आहे आपला आहे. रशियाकडून मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. जे की मूळ घटनेमध्ये नव्हते परंतु ती नंतर काय करण्यात आली, ऍड करण्यात आली. आणि प्रास्ताविकेतील जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा जो आदर्श आहे, कारण की न्याय या शब्द, न्याय कसा मिळाला पाहिजे, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हा असा जो क्रम आहे तो सुद्धा जे की आहे हा आपण कोणाकडून घेतला, रशियाकडून. आणि जपानकडून मी सांगितलं की कायदा प्रस्थापित करण्याची पद्धत, कायद्याचं राज्य, कायदा तयार करण्याची पद्धत ब्रिटिश, कायदा प्रस्थापित करण्याचं पद्धत जी की आहे ती कोणाकडून, जपानकडून. म्हणजे कायद्याचं राज्य, कायदा कसा तयार केला जाईल हे ब्रिटिशकडून, केलेला कायदा कसा प्रस्थापित करता येईल ते कोणाकडून घेतलं, जपानकडून घेतलं. आणि जर्मनी, म्हणजे जर्मनीच्या घटनेवरून, वैमरच्या घटनेवरून आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क काय केली जातील, स्थगित होतील. ठीक आहे. मग कलम 19चा संदर्भ आहे, कलम 20 आहे. ठीक आहे. 20-21 आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक आहे आणीबाणीच्या दरम्यान जे मूलभूत हक्क आहे ते स्थगित होतील. 20 आणि 21 होणार नाही. मग जे की जोपर्यंत काय आहे एखादा गुन्हा दाखल होत नाही, कलम 20, तोपर्यंत जे की आहे त्याला आरोपी म्हटलं जात नाही. 21 जीविताचं संरक्षण आहे. मग कुठल्या आणीबाणीमध्ये 21 असतं, कुठे 20 असतं, कुठे 21 असतं, आपल्याला पुढे बघायचं आहे. आपला इथे एकच उद्देश आहे की हा प्रश्न आपला गेला नाही पाहिजे की कुठल्या देशाकडून कुठला आपला काय आहे स्रोत आहे का, तर कुठला स्रोत आहे. अशा पद्धतीचं हे भारतीय राज्यघटनेचं काय की तिसरं वैशिष्ट्य आहे का, तर हे तिसरं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की एकूण आपण किती वैशिष्ट्ये बघितली, तर 3 वैशिष्ट्ये बघितली आतापर्यंत. पहिलं जे वैशिष्ट्य बघितलं की सर्वात मोठी काय आहे, मोठी आहे आणि कशी आहे, लिखित आहे. लिखित आहे ती कुणाची, भारताची राज्यघटना आहे का, तर भारताची राज्यघटना आहे. दुसरं वैशिष्ट्य जर बघत असताना अलिखित आहे ती कुणाची, आयरिशची. दुसरं जे वैशिष्ट्य आहे त्या दुसऱ्या वैशिष्ट्यांमध्ये सर्वात मोठी
पहिलं वैशिष्ट्य जे की सार्वभौम घटना समितीद्वारे राज्यघटनेची निर्मिती, आणि दुसरं वैशिष्ट्य सर्वात मोठी आणि लिखित भारताची राज्यघटना. मूळ घटनेमध्ये 22 काय होती भाग होती, 7वा रद्द झाला आणि एकच राहिला, म्हणजे एक रद्द झाला, 7वा राहिले किती 21, आणि नंतर काय झाली 4 ॲड झाली, आणि आता सध्या किती आहेत 25 आहेत. मग ही जी 4ची मूळ जी 4 होती त्यामध्ये 4A असेल, 9A असेल, 9B असेल आणि 14A असेल. ठीक आहे, अशा पद्धतीची ही नंतर ॲड झालेली काय होती तर भाग होती का तर भाग होती. आणि परिशिष्टांमध्ये 9 असेल, 10 असेल, 11 असेल आणि 12 असेल. 11व 73वी घटना दुरुस्ती, जे की आहे 74वी घटना दुरुस्ती, ठीक आहे, 52वी घटना दुरुस्ती आणि जे की आहे पहिली घटना दुरुस्ती. अशा पद्धतीने समावेश आहे का तर समावेश आहे. ठीक आहे, ही नंतरची ॲड झालेली भाग आणि परिशिष्ट आहे. आणि नंतरचा वैशिष्ट्यावर चर्चा केली ते म्हणजे विविध जे की स्रोत आहेत त्या स्रोतावर.